सर्वप्रथम सर्वांनाच आज असणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। बघताना बघा 24 जुलै बुधवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे या आषाढ महिन्यातील सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची संकष्टी चतुर्थी। बघा संकष्टी चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी उपायांना आणि सेवांना विशेष महत्त्व आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या संकष्टी चतुर्थीची एक सर्वात प्रभावी सेवा सांगणार आहे। आजच्या दिवशी म्हणजे आज चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला ह्या 21 दुर्वांचा हा एक उपाय करायचा आहे। हा एक उपाय तुमच्या मुलांचं आयुष्य बदलवेल। तुमच्या मुलांना सतत जर कुठल्याही कामात अडथळे येत असतील, त्यांच्या शिक्षणात जर काही विघ्न येत असतील, तुमच्या मुलांच्या पाठी काही इडापिडा असेल किंवा मुलांना कुणाची नजर लागलेली असेल, तर या उपायानंतर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व विघ्न आणि सर्व अडथळे दूर होतील। मुलांची भरभरून प्रगती होईल। हा 21 दुर्वांचा उपाय तुम्ही मुलांसाठीही करू शकता, तुम्ही तुमच्या पतीसाठीही करू शकता। म्हणजे पती जे काम करतोय, जी मेहनत करतोय, त्याच्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, त्याची भरभरून प्रगती होण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। त्याचबरोबर तुमच्या मनात जर एखादी कठीण इच्छा असेल आणि काही केलं ती इच्छा पूर्ण होत नसेल, तर अशी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। खरं तर मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगत असते की संकष्टीचं व्रत धरणं हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं। संकष्टीचं एक व्रत धरल्याने मनातील इच्छा पूर्ण होते आणि आयुष्यात असणारी प्रत्येक संकट जी आहेत ती नष्ट होतात। बऱ्याच वेळा उपवास करणं किंवा व्रत करणं शक्य होत नसतं। मग अशा वेळेस तुम्ही एखादा उपाय किंवा एखादी सेवा जरी केली ना, तरीही तुम्हाला त्या व्रताचं फळ लाभतं। आता आज जो उपाय तुम्हाला सांगणार आहे, हा उपाय तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळही देईल आणि त्याचबरोबर मनात असणारी इच्छा पूर्णही होईल। यासाठी तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत। 3 काड्यांची एक दुर्वा, पुन्हा 3 काड्यांची दुसरी दुर्वा, 3 काड्यांची तिसरी दुर्वा, पुन्हा 3 काड्यांची चौथी दुर्वा, अशा 3 यांच्या 21 दुर्वा तुम्हाला मोजून घ्यायच्या आहेत। किती? 21। या 21 दुर्वा एकत्रित करून त्याला एक धागा बांधा, लाल रंगाचा धागा बांधा आणि त्याची छोटीशी जुडी तयार करा। ठीक आहे। आता सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावायचा आहे। ऑलरेडी सकाळपासून दिवा प्रज्वलित आहे, तोच दिवा ठेवा, वेगळा दिवा लावण्याची गरज नाही। बसण्यासाठी एक आसन घ्या। ज्या दुर्वा तुम्ही घेतलेल्या आहेत 21 दुर्वा, ह्या 21 दुर्वा ज्या आहेत त्या हळदीत बुडवून घ्या। हळदीचं पाणी करा, एका वाटीमध्ये हळद घाला, त्यात थोडं पाणी घाला आणि ते मिक्स करा आणि 21 दुर्वेची जुडी त्या हळदीच्या पाण्यात बुडवा। त्यानंतर या दुर्वा त्या हळदीतून बाहेर काढायच्या, आपल्या उजव्या हातामध्ये अशा पकडायच्या। ठीक आहे। आपला जो उजवा हात आहे उजव्या हातात पकडायच्या, यावरती थोड्या अक्षता घालायच्या आणि त्याच्या सोबत तुम्हाला यामध्ये घालायच्या आहेत त्या म्हणजे 7 लवंगा। 21 दुर्व्यांची जोडी, थोड्या अक्षता, 7 अख्ख्या लवंगा आणि जर लाल रंगाचं फूल असेल तर ते लाल रंगाचं फूल, एवढं सगळं उजव्या हातात घ्यायचं। मनात एक इच्छा धरायची, पतीसाठी, मुलांसाठी, स्वतःसाठी, घरासाठी, कुटुंबासाठी किंवा तुमची एखादी वैवाहिक काही इच्छा असेल, म्हणजे कोणाचा विवाह जुळत नसेल किंवा नोकरी लागत नसेल, घरामध्ये सुख नसेल, कुणाला संतान प्राप्ती नसेल किंवा तुमचं काही घराचं स्वप्न पूर्ण असेल, गाडीचं स्वप्न पूर्ण असेल, कुठलीही तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तिथे व्यक्त करायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं जे संकटमोचन स्तोत्र आहे, हे संकटमोचन स्तोत्र एक वेळा म्हणायचं आणि गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षम जे आहे ते एक वेळा संकटमोचन स्तोत्र आणि एक वेळा अथर्व शीर्षम म्हणायचं। मनात असणारी इच्छा व्यक्त करायची आणि जे आपण आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे ते आपल्या घरातील, आपल्या देवघरातील गणपती बाप्पांवरून 11 वेळा ओवाळायचं। 11 वेळा ओवाळत असताना ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर हातात घेतलेले सगळं आपल्या घरामध्ये जी बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांच्या समोर हे सोडायचं, म्हणजे अर्पण करायचं। इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे
अगदी चतुर्थीचा दिवस संपेपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत हे असंच देवघरातच ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी म्हणजे आता आज चतुर्थी आहे तर उद्याच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, स्वच्छ स्नान वगैरे सगळं झालं, देवघरामध्ये दिवा लावला की त्यानंतर ह्या ज्या 21 दुर्वा फूल जे अर्पण केलेलं आहे तर ते सगळं निर्माल्यात टाकायचं. फक्त ज्या 21 दुर्वा आहेत ना, या 21 दुर्वांमधील 7 दुर्वा बाजूला काढायच्या. फक्त 21 दुर्वांमधील 7 दुर्वा बाजूला काढायच्या आणि ह्या 7 दुर्वा ज्या आहेत त्याची एक घट्ट गाठ मारून म्हणजे 7 दुर्वांना गाठ मारून किंवा सफेद रंगाच्या कापडामध्ये ह्या 7 दुर्वा ठेवून या दुर्वा नेहमी तुमच्या मुलांसोबत ठेवायच्या. मुलांसाठी हा उपाय केलाय, त्यांना अभ्यासात यश मिळण्यासाठी हा उपाय केलाय. तर ह्या 7 दुर्वा ज्या आहेत त्या अखंड तुमच्या मुलांच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये किंवा त्यांच्या दप्तरात ठेवून द्या. हा उपाय पतीला यश मिळण्यासाठी केला तर ह्या अखंड सफेद कापडात बनलेल्या 7 दुर्वा ज्या आहेत त्या तुमच्या पतीच्या पॉकेटमध्ये किंवा त्यांच्या ऑफिसला नेण्याची जी बॅग असेल त्यामध्ये ठेवा. हा उपाय जर तुम्ही तुमची एखादी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी केलाय तर ह्या 7 दुर्वा तुम्ही तुमच्या स्वतःच्या जवळ, तुम्ही तुमच्या कपाटात, तुमच्या तिजोरीमध्ये, तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या अखंड जवळ तुम्ही ह्या वस्तू ठेवू शकता. ठीक आहे. आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे तांदूळ असतील, लाल फूल असेल किंवा मग लवंग असतील, ह्या सगळ्या वस्तू निर्माल्यात टाकून द्या. बघा, या उपायाने तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा ह्या पूर्ण व्हायला लागतील. बघा, जेव्हा तुम्ही संकटमोचन हे सर्व वस्तू जेव्हा उजव्या हातात घ्याल आणि संकटमोचन स्तोत्राचं पठण कराल, संकटमोचन स्तोत्र हे संकटांचा नाश करण्यासाठी विशेष महत्वाचं मानलं जातं. एखादं काम होता होता राहत आहे, एखादं काम हातात घेतल्यानंतर सतत अडथळे येत आहेत किंवा एखादी इच्छा पूर्ण होत आहे पण त्यामध्ये असं काहीतरी विघ्न येत आहे आणि ती इच्छा पूर्ण राहते, म्हणजे काय तर संकट येत आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीत अडथळा येत आहे, विघ्न येत आहे. जेव्हा तुम्ही संकटमोचन स्तोत्र म्हणता तेव्हा हे सगळे अडथळे, संकटे, विघ्न दूर होत जातात आणि मार्ग आपले जे आहेत ते मोकळे होत जातात. त्याशिवाय गणपती अथर्वशीर्षम हे इच्छा प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र मानलं जातं. जेव्हा तुम्ही गणपती अथर्वशीर्षम म्हणता तेव्हा तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती इच्छा त्वरित पूर्ण होते. चतुर्थीचा दिवस हा बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्वाचा मानला जातो, कारण या दिवशी असं म्हटलं जातं की गणपती बाप्पांचा खूप जास्त प्रभाव आहे संपूर्ण पृथ्वी तलावरती असतो. जेव्हा तुम्ही ही सेवा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा अगदी 2 ते 3 दिवसात याचा तुम्हाला पुरेपूर अनुभव येत जाईल. तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होत जातील, इच्छा पूर्ण होत जातील. या एका सेवेने संपूर्ण व्रताचं फळ मिळून जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येक आईने मुलांसाठी किंवा आपल्या पतीसाठी किंवा स्वतःसाठी हा उपाय आजच्या या दिवशी आवर्जून करा. आता मी सकाळीच हा उपाय करून आलेली आहे. तुम्ही देखील आज दिवसभरात हा उपाय नक्की करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.